नमस्कार मंडळी, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळा ऋतू आरोग्याच्या दृष्टीने फार पोषक मानला जातो। हिवाळ्यामध्ये भूक जास्त लागते। आपण कोणताही आहार घेतला तरी तो शरीराला पटकन मानवतो। म्हणूनच आज आपण नादीप्स किचन मध्ये ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत। ड्रायफ्रूटची प्रवृत्ती ही उष्ण असते, म्हणूनच ते उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात न खाता हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ले जातात। ड्रायफ्रूट्स मध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन हे मुबलक प्रमाणात असते, म्हणून हेल्थच्या दृष्टीने हे लाडू चांगले आहेतच। शिवाय हे लाडू शुगर फ्री आहे। यामध्ये कसल्याही प्रकारचा गुळ किंवा साखर न वापरता हे लाडू कसे बनवले रेसिपी मध्ये बघूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपीसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। इथे आपण लाडूसाठी लागणारे साहित्य घेतले आहे। इथे मी ड्रायफ्रूट घेतले आहेत। 200 ग्राम बदाम कतरण करून घेतले आहेत। तुम्हाला हे ड्रायफ्रूट इथे कमी दिसत असतील, पण कतरण केल्यानंतर ते कमी दिसतात। कतरण करायच्या आधीचं वजनी प्रमाण हे 200 ग्राम आहे। इथे मी काजू सुद्धा 200 ग्राम घेतले आहे, सोबतच अक्रोड 200 ग्राम घेतले आहे। हे सर्व मी बारीक कतरण करून घेतले आहेत। त्याचसोबत इथे मी 100 ग्राम मनुके घेतले आहेत। 100 ग्राम मी खोबऱ्याचा किस घेतला आहे। 300 ग्राम सीडलेस खजूर घेतले आहे। ही मार्केटमध्ये सहज उपलब्ध होते। सोबतच 50 ग्राम मी इथे पंपकिन सीड्स घेतले आहेत आणि 50 ग्राम इथे टरबूजाची बी घेतली आहे। इथे 10 ग्राम मी खसखस घेतली आहे आणि 3 ते 4 चमचे मी इथे तूप घेतलं आहे। इथे आपण अगदी कमी तुपामध्ये हे लाडू बनवणार आहोत। ड्रायफ्रूट ऑलरेडी ऑइली असतात, त्यामुळे आपण इथे तुपाचं प्रमाण कमी घेतलं आहे। आता सर्वप्रथम आपण खजूर जी घेतली आहे ही सीडलेस खजूर आहे। ही आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। जर तुमच्याकडे सीडलेस खजूर नसेल तर खजूर फोडून त्याच्या बिया सेपरेट करा आणि नंतर ती मिक्सर मधून वाटून घ्या। इथे आपली खजूर वाटून तयार आहे। तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते। या पद्धतीने ही आपल्याला वाटून घ्यायची आहे। फार जास्त बारीक नाही, पण या पद्धतीने मी एक पेस्ट तयार केली आहे। गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये मी थोडंसं तूप टाकत आहे। अगदी 1 चमचाभर आपण यामध्ये तूप टाकलं आहे। यामध्ये सर्वप्रथम आपण बदाम, अक्रोड आणि काजूचे कतरण टाकत आहोत। हे कतरण तुम्ही सुरीच्या साहाय्याने सुद्धा करू शकता, पण त्यासाठी जास्त वेळ लागेल, म्हणून तुम्ही हे ड्रायफ्रूट्स खलबत्त्यामध्ये अलगद 2-3 वेळेस ठेचून घ्या, म्हणजे त्याचे व्यवस्थित तुकडे होतील आणि आपला वेळ सुद्धा वाचेल। आता यामध्ये आपण मनुके टाकूया। इथे मी 100 ग्राम मनुके घेतले आहे। मनुके आपल्याला हलकेशेच गरम करायचे आहे, म्हणून मी ते शेवटी टाकले आहेत। या ड्रायफ्रूट्सचा हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत। तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की ड्रायफ्रूट न भाजता आपण लाडूसाठी वापरू शकत नाही का? तर तुम्ही वापरू शकता, परंतु ड्रायफ्रूट भाजल्यानंतर त्याची चव छान लागते। सोबतच गरम असल्यामुळे आपल्याला लाडू बांधायला सोपं जातं, त्यामुळे ड्रायफ्रूट्स या पद्धतीने भाजून घ्या। इथे हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून झाले आहेत। आपण साईडला काढून घेऊया। एका ताटामध्ये मी हे साईडला काढून घेत आहे। आता त्याच पॅन मध्ये खसखस भाजून घेऊया। खसखस आपल्याला अगदी हलकीशी भाजायची आहे आणि त्यामध्ये लगेच आपल्याला खोबरं टाकायचं आहे। खोबरं सुद्धा आपल्याला हलकसं फक्त गरम करायचं आहे। इथे सर्व पदार्थ आपण हलकेसे गरम करणार आहोत, त्यामुळे आपल्याला लाडू बांधायला सोपं जाईल, सोबतच चव सुद्धा छान लागेल। खोबरं सुद्धा गरम झालं आहे, आपण साईडला काढून घेऊया। आता त्याच पॅन मध्ये आपण सीड्स भाजूया। इथे मी पंपकिन सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स घेतले आहेत। या सीड्स आपल्याला हलकासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही या सीड्सची पावडर सुद्धा बनवू शकता, पण मी इथे लाडू मध्ये ह्या अशाच वापरणार आहे, त्यामुळे लाडू दिसायला छान दिसतो। तुम्ही इथे पाहू शकता सीड्सचा हलकासा कलर चेंज झाला आहे। इथे ह्या व्यवस्थित भाजल्या आहेत। ह्या सुद्धा आपण साईडला काढून घेऊया। त्याच ताटामध्ये आपण ह्या सुद्धा काढून घेत आहोत। त्याच पॅन मध्ये पुन्हा एकदा आपण तूप टाकूया आणि त्यामध्ये आपण जी मिक्सर मधून बारीक खजूर वाटली होती ती खजूर टाकूया। इथे आपल्याला ही खजूर गरम करून घ्यायची आहे। तुपामध्ये व्यवस्थित ती भाजून घ्यायची आहे। या पद्धतीने तुपामध्ये खजूर परतल्यामुळे तिची चव छान लागते, तशीच ती जास्त मऊ बनते। तर खजूर सुद्धा आपण तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतली आहे। इथे भाजलेले सर्व जिन्नस आपण व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण लगेच खजूर टाकणार आहोत। भाजलेली खजूर यामध्ये टाकून खजूर सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथे खजूर गरम आहे, त्यामुळे साईडचे ड्रायफ्रूट्स खजूरवर टाकून नंतरच ते मिक्स करायचे, जेणेकरून गरम खजूरचा हाताला चटका बसणार नाही।
इथे आपल्याला व्यवस्थित खजूर या ड्रायफ्रुट्स मध्ये मिक्स करायचे आहे। आपण इथे कसल्याही प्रकारचा गुळ किंवा साखर वापरलेली नाही। आपण खजूरमध्येच हे लाडू बांधणार आहोत। खजूरचा आणि ड्रायफ्रुटचा गोडव्यामध्येच आपण हे लाडू बनवणार आहोत। लाडू पूर्णपणे शुगर फ्री आहे आणि तुपाचा सुद्धा जास्त वापर नाही। सुरुवातीला आपण 2 चमचे आणि इथे 1 चमचा असा 3 चमचे तुपाचा वापर केला आहे। आता हे लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते। हे लाडू सहज बांधल्या जातात, म्हणजे सहज वळल्या जातात। जर लाडू तुम्हाला व्यवस्थित वळल्या जात नसतील तर समजा त्यामध्ये खजूरचं प्रमाण कमी झाले। अशा वेळेस तुम्ही थोडीशी खजूर त्यामध्ये बारीक करून गरम करून ऍड करू शकता। पण जर तुमच्याकडे जास्तीची खजूर नसेल तर त्यावेळेस तुम्ही थोडासा गुळ खिसून घातला किंवा गुळ पावडर घातली तरी चालेल। पण इथे फक्त खजूरमध्येच किती छान हा लाडू वळला गेला आहे। इथे मी सगळे लाडू तयार करून घेतले आहे। या लाडूच्या साहित्याचं वजनी प्रमाण मी स्क्रीनवर देत आहे, तिथे जाऊन तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला लाडू बनवताना साहित्याचं योग्य प्रमाण समजेल आणि साहित्य हाताखाली ठेवता येईल। तर इथे आपले थंडी स्पेशल परफेक्ट असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार आहेत। हे लाडू शरीरासाठी फार पौष्टिक आहे, शिवाय अगदी कमी वेळेमध्ये सहज सोप्या पद्धतीने तुम्ही ते बनवू शकता। तर इथे हे 1 किलोचे ड्रायफ्रूट लाडू आहेत। तुम्हाला हवे तेवढे तुम्ही हव्या त्या प्रमाणामध्ये लाडू बनवू शकता। तर हे लाडू तुम्ही नक्की बनवा। रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।